पिंजरा पिंजरा रे. मला भ्या भ्या वाटतंय. दीप, हे बघ, मी जे काय बोललो ना ते फक्त माझं मत मांडलंय. कदाचित 100% चुकीचंही असू शकतं ते. परमेश्वर करू ते चुकीचंच असो, कारण जर स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं या थराला जाऊ शकत असतील ना, तर माणूस म्हणून जगण्याचा आता तिटकारा येईल मला. हे बघ आनंदीप, तसंच असेल. म्हणजे नक्कीच माझंच काहीतरी चुकतंय. तू नको काळजी करूस. हवा काय करताय? ते काय बोलतात हे ते ऐकाय हवं होतं तुम्ही. तू काय सांगणार आहे ना चांगलंच माहितीये मला. तरी भी असं त्यांच्या तोंडावर निघून येणं चांगलं नाही दिसत. तुला तो माझा भाऊ आहे. लहानपणापासून चांगलं ओळखतोय मी त्याला. एखाद्या तणावाच्या प्रसंगात नेहमी तोल जातो त्याचा. मग आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बरळतोय, कसलंही भान राहत. मला काळजी वाटतेय, भीती वाटते ती फक्त तुझ्या वडिलांच्या मनातून उतरण्याची. मम्मा, पण बाबा त्यांचं का ऐकतील? कारण तुझे बाबा खरे आहेत, सच्चे आहेत ते खूप. म्हणूनच आजपर्यंत मी त्यांच्या समोर उभी राहू शकले नाही. मम्मा, सध्या तरी हे सगळ्यांना तुला लटकवण्याचा प्रयत्न करतात. ते लाख प्रयत्न करतील, मला काहीही होणार नाही. कारण मुळात हे सगळं झालं तेव्हा आपण इथे नव्हतोच. नारायणी, हेच हेच तू तुझ्या बाबांना सांग. त्यांना सांग की शालिनी बरोबर हे जे काही झालं ना तेव्हा आपण वाड्यातच काय गावात सुद्धा नव्हतो. त्यांना परत परत सांग, नीट समजाव तुझ्या बाबांना. ठीक आहे. हे सगळं झालं तेव्हा आनंदी कुठे होती? तिला कसं कळलं नाही हे सगळं झालंय म्हणून? तिला काय करणार, तिच्या गडबडीत. कसल्या गडबडीत? काळजी करण्याचं काही कारण नाहीये ना. आपण कोण? मी आनंदी. या काकू आहेत माझ्या. गोरख साहेब कुठे आहेत? मला त्यांच्याशी या केस बद्दल थोडंसं डिस्कस करावं लागेल. का? म्हणजे काय झालंय का? सांगितलं ना, त्यांच्याशिवाय ह्या केस बद्दल मी कोणाशी काही बोलणार नाही. फक्त त्यांच्या बोलवण्यावरून आम्ही इतक्या लांबून इथं आलो. आज सकाळी आनंदी आणि गजा लग्न करणार होते. ज्या गोष्टीला माझा विरोध होता त्याला न जुमानता आनंदीने स्वतःच्या मनासारखं केलंच तर. नाही 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 दादा, अजिबात नाही. या लग्नामागचा तिचा हेतू. मग काय हेतू होता तिचा? माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा ना? नारायणी, मी आणि दादा बोलताना तू मध्ये बोलायलाच पाहिजे असं काही नाहीये. शांत बस जरा. कशी बसेल ती शांत? मला तर हा धक्का सहन करताना कदाचित. ये दादा, तू उगाच काहीतरी कशाला बोलतोय सा? हे बघ, काही झालेलं नाही. असं मी आणि वीर वेळेवर पोचून सगळं थांबवलं. पण तुम्ही थांबवलं नसतं तर ती त्याच्याशी लग्न करून मोकळी झालीच असती ना. नाही गोरख, तुम्ही माझा विश्वासघात केला. भाऊजी, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. शालिनी वहिनी विषबाधा झाली तिला. नामदेव लोखंडेकडून आणलेल्या विषाची बाधा. म्हणजे काय, शालिनी अशी किचन मध्ये चहा करत होती. इतक्यात मग तिकडनं अक्का आली आणि मग तिने काहीतरी कारण सांगून शालिनीला बाहेर काढले. आणि मग विष काढलं, नामदेव लोखंड्याने दिलेलं विष. आणि मग ते विष असं अक्काने चहा टाकलं. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. अक्काने असं विष टाकलं चहामध्ये आणि ढवळलं. इतक्यात इकडनं अशी शालिनी आली. आणि मग शालिनी आल्यानंतर अक्काने सांगितलं तिला, हा चहा घेऊन जा आनंदीकडे. मग शालिनीने तो चहा ओतला कपामध्ये आणि शालिनी आनंदीकडे चहा घेऊन गेले. आणि तो चहा पिंजरा